मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता कला ही एकदम टेन्शन फ्री होते आणि रूममध्ये येऊन डोक्याला हात लावत म्हणते, अरे चांदेकर, या घरात आल्यापासून ना मी फक्त स्वतःला सिद्धच करते आणि जर आज हे सिद्ध करून दाखवलं नसतं ना तर सर्वांनी मला दोषीच ठरवलं असतं। तेव्हा अद्वैतला तिच्याबद्दल वाईट वाटतं आणि तो म्हणतो, ऐक ना अगं। त्यावेळी आता ती म्हणते, गप्प बसा चांदेकर, हे बघ मी तुला टोमणे वगैरे मारत नव्हते, मी माझी एकटीच बोलत होते। त्यावेळी आता ती पुढे अजून बडबड करणार असते पण तो तिच्या ओठांवर हात ठेवतो आणि म्हणतो, अजिबात बोलायचं नाही असं म्हणून तिच्या केसांची जी बट पुढे आलेली असते ती हळुवारपणे मागे करतो। त्यावेळी कलाला आता खूपच लाजल्यासारखं होतं, तेव्हा ती आता पटकन मागे जाते आणि मग तेवढ्यातच तो म्हणतो की खरे ऐक ना, असं म्हणून तो कान पकडतो आणि तिची माफीसुद्धा मागू लागतो। पण आता कलाला तेवढ्यात संगीताचा फोन आल्यामुळे तो म्हणतो, खरे खरे अगं फोन घे अगोदर। मग आता ती लगेच तो कॉल रिसीव करते, विचारते, काय झालं आई, तू बरी तर आहेस ना? तेव्हा बाबासुद्धा तिथे आहे का असंही ती विचारते। मग आता संगीता म्हणते, हो आहेत ना। तेव्हा फोन स्पीकरवर टाक म्हणजे बाबांनाही कळेल नक्की इकडे काय झालं असं म्हणून आता लगेच कला सगळं काही सांगू लागते की अगं, आपल्या नयनाताईचा जो गायनॅक होता ना सौरभ, मी त्याला घरी घेऊन आले होते आणि त्याने सगळं काही खरं सांगितलं की नयनाताईने जे प्रेग्नेन्सीचं कारस्थान केलं होतं त्यामध्ये माझा काहीही हात नव्हता, फक्त आणि फक्त नयनाताईचा होता आणि पुरावा म्हणून नयनाताईचं व त्याचं फोन कॉल रेकॉर्डिंगसुद्धा घरातील सर्वांना दाखवलं। तेव्हा संगीताला खूप आनंद होतो, ती म्हणते की अंबाबाईचीच कृपा म्हणायची। तेव्हा आता पुढे ती म्हणते, मी म्हटलं होतं ना ग कले, आई अंबाबाई योग्य तो निवाडा करते, कारण ती आपल्या पाठीशी आहे, तू काळजी करू नकोस। त्याचवेळी जावई बापू कसे आहेत असं आता संगीता विचारते। मग आता त्याला कुठे काय झाले, तो तर भित्र्या सशासारखा आपला तोंड करून बसलाय असं आता कला म्हणते। तेव्हा अद्वैत हे सगळं बोलणं ऐकतो आणि विचारतो, काय, मी आणि भित्रा ससा? अगं, त्या भित्रा सशाचं तोंड तरी पाहिलंय का तू? मग आता संगीता गालातच हसते, कारण या दोघांची लुटूपुटूची भांडणं पुन्हा एकदा सुरू होतात। त्याचवेळी आता कला ही फोन स्पीकरवर ठेवते आणि म्हणते, बरं भित्र्या सशासारखा नाही, भिजलेल्या सशासारखा म्हणते, चालेल? त्याचवेळी आता संगीता कलाला म्हणते की ऐक कले, अगं नीट बोलायचं बरं का सशाबरोबर। आता अद्वैत हा कलाला म्हणतो, बघ आई सुद्धा ससा म्हणतीये मला। तेव्हा आता संगीता म्हणते, सॉरी जावई बापू, नीट बोलायचं जावई बापूंबरोबर असं कलाला ती ठणकावून सांगते। त्याचवेळी आता, बरं तू कान का पकडले होते मघाशी, बोल ना रे चांदेकर असं आता कला मोठ्यानेच विचारते। तेव्हा तो म्हणतो, मी कुठे कान पकडले होते, मी कुठे काय केलं होतं असं म्हणून तो पलटी खातो। त्याचवेळी संगीता आता रागातच म्हणते, कले नीट बोलायचं जावईन बापूंबरोबर। मग आता कलाचे बाबासुद्धा म्हणतात, अगं एवढा सोन्यासारखा देवासारखा नवरा मिळालाय तुला, त्याला जप जरा। त्याचवेळी आता, मिस्टर खरे तुम्ही अगदी बरोबर बोलताय हा असं आता अद्वैत मोठ्यानेच म्हणतो, तुमच्या मुलीला जरा समजून सांगा, काही पण बोलत असते सारखी। त्याचवेळी कले, ऐकतेस ना ग असं तिचे बाबा विचारतात। मग आता अजून जोरात ओरडा असं अद्वैत मोठ्यानेच म्हणतो। त्याचवेळी आता कलाचे बाबा म्हणतात, मी बऱ्याचदा पाहिले तू ना कशी सुद्धा बोलत असते हा त्यांच्याबरोबर, मी हे खपवून घेणार नाही। अगं तुझे तर ते यजमान आहेत ना आणि त्यांच्याबरोबर कसं आदराने बोलायचं असतं, तुला कळत नाही का? त्याचवेळी अद्वैत मात्र आता मजा घेत असतो की कसा कलाला ओरडा खावा लागतोय आणि म्हणून तो तिच्याकडे पाहून हसतं। त्याचवेळी आता, बाबा अहो तुम्ही त्याची काय बाजू घेताय, तो तर तुम्हाला किल्ल्या मारतोय असं आता लगेच कला ही तिच्या बाबांना सांगते। अहो तुम्ही आता मला ऐकवताय ना, तर तो मला तोंड असं वेंगाडून दाखवतोय, बघा। त्याचवेळी आता, तू स्वतःची बाजू नेहमी सेफ करून का ग सांगतेस असं अद्वैत आता म्हणून, मिस्टर खरे अहो मी काय तोंड वेंगाडतोय का, तुम्ही कधी पाहिले का मला असं तोंड वेंगाडताना वगैरे असं आता तो कलाच्या बाबांना विचारतो। पुढे आता कला लगेच म्हणते, चांदेकर अरे तू काय बोलणार होतास ते बोलून दाखव ना प्लीज, अरे माझ्या आईबाबांना सुद्धा कळू दे ना। त्याचवेळी आता अद्वैत काहीही बोलत नाही, आपापले काम करू लागतो। कला पुन्हा एकदा त्याच्याजवळ मोबाईल घेऊन जाते आणि विचारते, अरे चांदेकर ऐक ना, काय बोलत होता तू, बोल ना, माझ्या आईबाबांना ऐकू दे ना जरा, तू कान पकडून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता मला, तेवढं सांग म्हणजे झालं।
तेव्हा सारखं चांदेकर चांदेकर काय म्हणतेस ग? अगं तुझे ते यजमान आहेत ना, जरा नीट बोल, आदराने बोल, असं आता संगीता पुन्हा एकदा कलावर ओरडते. तेव्हा कला म्हणते, बरं आई. अहो चांदेकर ऐका ना, तुम्ही सांगा ना मघाशी कान पकडून काय बोलत होतात, सांगा की सांगा, असं म्हणून कला आता त्याची गंमत घेते. मग आता संगीता ही पुन्हा एकदा तिच्यावर ओरडते की कले अजूनही नीट बोल. ती म्हणती अगं नीटच बोलतीये, आदराने बोलतीये, अहो जाहो करतीये. त्याच वेळी आता अद्वैत हा म्हणतो की एक गप्प बस हा, अगं तू ना खरे काही पण आपली बोलत असते आणि माझ्या रूममध्ये येऊन अशी काही पण बडबड करत असते, म्हणून म्हटलं की तू शांत व्हावी म्हणून मी सॉरी म्हटलो, बाकी काहीच नाही. तेव्हा कलाचे कान अगदी आता तृप्त होऊन जातात की अद्वैत हा माझा विचार करतोय आणि मला सॉरी म्हणतोय. मग आता ती खूपच खुश होते. तेव्हा तो आता म्हणतो की हे बघ, लगेच खुश व्हायची गरज नाही, कारण तू शांत व्हावी म्हणून मी असं म्हटलेलोच नाही. अगं माझं डोकं शांत राहावं म्हणून, माझ्या रूममध्ये येऊन तू कटकट करत होतीस ना म्हणून. त्याच वेळी आता कला संगीताला विचारते की आई ऐकलंस का ग, तुझे जावई बापू ना कान धरून मला सॉरी म्हणाले. त्याचवेळी संगीता म्हणते गप्प बस हा, अजिबात काही बोलू नको आता त्यांना, आणि उद्या अंबाबाई समोर ना तुपाचं निरंजन लाव आणि म्हणावं की अजिबात कसलंही सावट नको माझ्या घरावर. त्याचवेळी आता नैनी कशी आहे असं आता संगीता विचारते. तेव्हा नैनाताईला घरात राहण्याची बंदी असून तिला घराबाहेर काढल्याचं कला सांगते. हे ऐकताच आता संगीता आणि त्याचबरोबर कलाच्या बाबांना मोठा धक्काच बसतो. संगीता जरा रागातच म्हणते, जाऊन जाऊन जाणार तरी कुठे, घरी आल्यानंतर मी तिला अजिबात इथे घेणारच नाही, मी अजिबात तिला सोडणार नाही, असं म्हणून मी तुमचा वेळ जास्त खात नाही, ठेवू का फोन, असं संगीता विचारते. मग आता कला म्हणते, आई ते सगळं ठीक आहे, परंतु तुम्ही असा स्वतःला त्रास करून घेऊ नका. त्यानंतर ती आता लगेच फोन ठेवते. दुसरीकडे आता रात्रीची वेळ झाल्यामुळे नैना वेड्यासारखी फिरत असते आणि म्हणते की आता बस झालं, या कलाला ना मी अद्दल घडवणारच आहे, कारण मागच्या वेळी लग्नातून पळून गेले तेव्हा तिने असंच केलं होतं. कारण मी जेव्हा पळून गेले ना तेव्हा आगाऊपणे लगेच त्या अद्वैतबरोबर लग्न केलं आणि या घरात घुसली, आणि आता तर तिने मला त्याच घरातून बाहेर काढलंय, मी अजिबातच तिला सोडणार नाही, अशी वाट लावेन ना तिची. हे वातावरण अगदी शांतपणे निवळलं असतं, ती सुद्धा त्या घरात राहिली असती आणि मी सुद्धा, पण नाही, माझं सगळं चांगलं झालेलं तिला तरी कसं बघवेन ना. तेव्हा आता ती म्हणते आता राहुललाच फोन करते. राहुलचा नंबर डायल करत ती लगेच त्याला कॉलसुद्धा करते. परंतु दुसरीकडे आता राहुल दुसऱ्याच मुलीबरोबर असतो, गाडीत असतो, तिला मिठी मारून बसलेला असतो. तो तिला विचारतो, काय ग तुला आठवतं का आपण आंबा घाटात गेलो होतो. त्याच वेळी आता लगेच नैनाचा फोन त्याच्या मोबाईलवर सतत येत असतो, पण तो फोन कट करतो. तर आता नैना ही भयंकर चिडते आणि म्हणते, एक दिवससुद्धा हा माझा कॉल कधी रिसीव करत नाही. दुसरीकडे आता राहुल म्हणतो, तुला माहीतच असेल ना तिथे लाईटसुद्धा गेल्या होत्या, तेव्हा तू घाबरली होतीस. मग आता त्याची गर्लफ्रेंड म्हणते, गप्प बस रे. तेवढ्यातच पुन्हा एकदा नैनाचा कॉल येतो. तेव्हा आता लगेच ती मिठीतून बाजूला होते आणि विचारते, काय रे कोणाचा कॉल येतोय. तेव्हा तो म्हणतो, नाही ग कुणाचा नाही, स्पॅम कॉल आहे. तेव्हा राहुल जरा घाबरलेला असतो. तो म्हणतो, हे सगळं सोडून दे, आपण दोघे ना फक्त आपल्याबद्दलच बोलू, असं म्हणून तो तिला विचारतो, तू कशी आहेस ना ते सांग. ती म्हणते की मी अगदी छान आहे, परंतु खूप दिवसातून तुला माझी आठवण झाली रे, तू आज कसा काय भेटलास ते सांग ना. आता काय डिलेव्हरीसाठी बायको माहेरी गेली की काय, असं ती त्याला विचारते आणि त्याच्यावर हसते. तेव्हा आता मनातच राहुल हा विचार करतो, डिलेव्हरी आणि माझ्या बायकोची, हिचं डोकं वगैरे ठिकाण्यावर आहे ना, माझ्या बायकोने ऑलरेडी माझं डोकं फिरवलंय. त्याच वेळी आता ती गर्लफ्रेंड त्याची विचारते, काय रे तुझी बायको ठीक आहे ना. त्यावेळी राहुल म्हणतो, बायकोचं सोड, तू इथे बरं, असं म्हणून पुन्हा एकदा तो तिला अगदी घट्ट मिठीत घेतो. मग नंतर आता तो म्हणतो की आपण ना आपल्याबद्दलच बोलूयात, कारण एवढ्या दिवसांचा विरह मला अगोदर भरून काढायचा आहे. इकडे कला ही आता रूममध्ये बसलेली असते, पण आता सगळं तिला बोलणं आठवत असतं की कशाप्रकारे नैनाने माझ्यावर आरोप केले आणि मग नंतर रोहिणीने कसं तिला घराबाहेर काढलं.
तेव्हा कलाला आता कळतच नसतं की मी निर्दोष सुटले याचा आनंद मानायचा की नयनाताईने काय करून ठेवलंय त्याचं दुःख मानायचं. का केलं असेल ताईने असं मला कळतच नाही. पण अगोदर ती अशी नव्हती, एवढं मोठं कारस्थान तिने का केलं असेल हाच मला आता प्रश्न पडलाय. यापुढे ताईचं आयुष्य खरंच खूप कठीण होणार आहे आणि तिचं आयुष्य कठीण झालं तर आमच्या सगळ्यांचं, असं म्हणून कला खूपच टेन्शनमध्ये येते. तेव्हा ती आता जागीच असते, तिच्या बांगड्यांचा सतत आवाज येत असतो. त्यामुळे अद्वैत हा आता उठतो आणि म्हणतो की खरे अगं काय चाललंय, गप झोप ना आणि मलाही झोपू दे ना प्लीज, कारण मगापासून मी बघतोय सारखा त्या बांगड्यांचा आवाज आणि तू एवढी डिस्टर्ब का आहे, घे ना ग झोपून. तेव्हा आता कला म्हणते चांदेकर, अरे मला ना नयनाताईची खूप काळजी वाटते रे. त्याच वेळी तो डोक्याला हात लावत म्हणतो की किती तू अनप्रेडिक्टेबल आहेस ग. आता तुझ्या बहिणीची चूक आहे म्हटल्यानंतर तिला एवढी शिक्षा तर होणारच ना. सारखा सारखा आपला कसलाही विचार करत बसायचा, आईबाबांचा एकतर विचार करतेस, त्याचबरोबर या बहिणीचा. तुला काय गरज आहे सगळा भार डोक्यावर घेण्याची. मग आता ती म्हणते हो बरोबर आहे तसं तुझं. तेव्हा आता तो तिच्याकडे पाहतच राहतो आणि विचारतो काय ग खरे, तू अजिबात विरोध करत नाहीयेस माझ्या बोलण्याचा. मग आता ती म्हणते विरोध करून काय बोलू. मग आता तो झोपून घेतो आणि म्हणतो खरे ऐक ना, चिमटा काढ ना ग. तेव्हा ती आता त्याला जोरात चिमटा काढते. मग आता तो म्हणतो खरे अगं आजकाल मी बघतोय तुझ्यामध्ये खूपच बदल झालेला आहे, कारण माझं म्हणणं तुला पटायला लागले आणि त्याचबरोबर अजिबात तू भांडण तर उकरूनच काढत नाहीये. का भांडण उकरून काढत नाहीये सांग ना अगोदर. मग आता ती म्हणते आजकाल ना माझं मन अस्थिर आहे रे. तेव्हा आता ती म्हणते भांडण करून तरी काय करू, या नयनाताईने खूप मोठा घोळ घालून ठेवलाय. मला ना तिची काळजी वाटते रे. कुठे जाईल ती आत्ता. मग आता तो म्हणतो कुठे जाणार, जाऊन जाऊन जाईल तुझ्या आईच्या घरी, कारण आई तर घरात घेणारच, कारण त्यांची मुलगी आहे ना, काहीही झालं तरी म्हटल्यानंतर त्यांना तिची काळजी असणार. तेव्हा आता ती म्हणते हो ते तर बरोबर आहे, परंतु खूपच कारस्थान केलं रे मोठं नयनाताईने आणि म्हणूनच मला खूप काळजी वाटते. तेव्हा आता पुन्हा एकदा नयनाची तिला काळजी वाटते ते पाहून आता तो तिच्यासमोर हातच जोडतो आणि म्हणतो आणि तुला समजवणं कठीण काम आहे हा खरे. आता एक काम कर, खूप रात्र झाली आहे, झोपून घे बरं. तेव्हा आता चल मग झोपूयात आपण असं कला म्हणते. त्याच वेळी आता तो म्हणतो ए बाबा अजिबात नाही जमणार, अगोदर तू झोप. काहीतरी आपली सारखी चुळबुळ करत राहायची, त्या बांगड्यांचा आवाज करायचा, नाहीतर तो पडदाच हलवायचा आणि मला अगदी ना शांतता लागते. तुझी आपली सतत चुळबुळ सुरू असते, त्यामुळे तू अगोदर झोप आणि तू झोपल्यानंतर मग मी झोपतो. त्यानंतर तो तिचं डोकंच आता उशीवर आपटतो आणि म्हणतो घे झोपून. म्हणून तो आता असं लहान मुलाला कसं थापडतात तसं तो आता थापटत असतो आणि म्हणतो की तो कलासाठी लगेच अंगाई गात असतो. त्याच वेळी आता ती हसते आणि म्हणते की ऐक ना, अरे झोप लागण्याऐवजी ना तर तुझं गाणं ऐकून असं कसं तरी होतंय, म्हणजे मला झोप येणारच नाही. तेव्हा आता तो चिडतो आणि म्हणतो ज्याचं करावं भलं ना, तो म्हणतो माझंच खरं. अगं तुझ्यासाठी एवढं अंगाई गात होतो तरीही तुला कळत नाही. मग आता ती म्हणते अरे खरंच एवढं खास नव्हतं ते. तेव्हा अति आगाऊ असं रागात असतो म्हणतो. तेव्हा ती म्हणते अति आगाऊ. मग आता तरीही तो तिला असा मस्त थोपटत असतो, तर ती आता शांतपणे झोपते. तर आता दुसरीकडे नयना ही खूपच चिडलेली असते, कारण आता तिला प्रचंड भूक लागलेली असते आणि मग भूक लागलेली असताना ती म्हणते इथे फोनला बॅटरीसुद्धा नाही आहे, घरातून निघताना काही खाऊनसुद्धा आलेली नाही आहे, काय करावं कळतच नाही. त्या राहुल्याला कॉल केला तर तो उचलतसुद्धा नाही आणि हे सगळं झालं आहे ना ते फक्त त्या कलामुळे झालंय. मी ना तिला आयुष्यात धडा शिकवणार, तिला कधीही मी अजिबात असं सोडणारच नाही. तसंही या फोनचा काही मला उपयोग नाही, स्विच ऑफच करते असं म्हणून ती आपला फोन स्विच ऑफ करून ठेवते. त्यामुळे आता कुणाची कटकटच नको असं तिला वाटतं. दुसरीकडे संगीताला आता असं वाटत असतं की माझी नैनी आत्ताच घरी येईल, नंतर घरी येईल, पण नैना काही घरी येत नाही. म्हणून संगीता आता दार उघडून ठेवते जेणेकरून नैना घरी येईल. तेव्हा आता कलाचे बाबा हे विचारतात काय झालं संगे. मग आता संगीता म्हणते की अहो माझ्या पोटचं लेकरू आहे, हो मला माहीत आहे की माझ्या नैनाने खूप मोठी चूक केली आहे, पण माझ्या पोटचं लेकरू असल्यामुळे मी त्याला माफ करते आणि आता रात्रीची ती कुठे असेल, कुठे गेली असेल मला कळतच नाही आहे, असं म्हणून आता ती खूप घाबरते
आणि विचारते काय हो तिने काही जीवाचं बरं वाईट तर केलं नसेल ना. मग आता स्वतःचा विचार करणारी माणसं कधीही जीवाचं बरं वाईट करत नाहीत असं आता कलाचे बाबा म्हणतात आणि संगीताला रिलॅक्स राहायला सांगतात. आणि मलाही तिची खूप काळजी वाटते, परंतु काय करायचं, नैनाने तेवढा मोठा गुन्हाच केलाय आणि तू काळजी करू नको. अगं खरंच नैनी असं जीवाचं बरं वाईट करणारी मुलगी नाही आहे असं आता कलाचे बाबा तिला समजवतात आणि दार बंद करून घ्यायला सांगतात. आता ती नैनाला कॉल करत असते, परंतु तिचा फोन सारखा बंद येत असतो, त्यामुळे संगीताला अजूनच काळजी वाटते. तेव्हा उद्या सकाळी बघू आपण काय करायचं, तिला कसं शोधायचं असं कलाचे बाबा म्हणतात. मग आता संगीतासुद्धा त्यांच्या म्हणण्यानुसार दार बंद करून घेते. तर दुसऱ्या दिवशी अद्वैत हा लवकर उठतो आणि ऑफिसला जाण्यासाठी तयारसुद्धा होतो. त्याने अंजूला रूममध्ये बोलवूनसुद्धा घेतलेलं असतं. तर कला आता अजूनही गाढ झोपलेली असते, कारण रात्री ती खूप उशिरा झोपते. त्यामुळे आता अद्वैत तिच्यासाठी सरप्राईज प्लॅन करण्याचा ठरवतो आणि अंजूला मदतीसाठी घेतो. तिची आवडती जी साडी आहे ती कोणती आहे असं तो तिला विचारतो. तेव्हा ती लगेच कपाटातून कलाच्या आवडीची साडी बाहेर काढून ठेवते. आता अद्वैतने मस्त असं तेथे चहासुद्धा बनवून आणलेला असतो, त्याचबरोबर नाश्त्याची तयारीसुद्धा करून तेथे टेबलवर ठेवलेली असते. त्यानंतर आता अंजू ही तेथून जाते, तर अद्वैत आता तेथेच कलाजवळ उभा असतो. तो डोकावून पाहत असतो की कधी एकदा ही उठतीये. तेव्हा तो आता लगेच मोठ्याने गाणं म्हणायला सुरुवात करतो, तरीही कला आता अजिबात त्या आवाजाने उठत नाही. मग नंतर तो 2-3 टाळ्यासुद्धा वाजवतो, जेणेकरून तिला सरप्राईज देता येईल, परंतु ती उठतच नसते. त्याचवेळी आता तो तिचं ब्लँकेटच ओढतो. मग आता ती पटकन उठते आणि म्हणते की काय. मग आता ती घाबरलेली असते. तेव्हा समोर पाहते तर चांदेकर. तेव्हा ती त्याच्यावर जोरात ओरडत विचारते, चांदेकर अरे रात्री झोप येत नव्हती तर आता मला झोपून द्यायचं ना, तुझी काय नेहमीची कटकट असते ना, कळतच नाही, असं म्हणून ती त्याच्याबरोबर वाद घालू लागते. त्याचवेळी अद्वैत आता म्हणतो, झोपेच्या अगोदर तुला कशी ही कटकट सुचते ना, वाद सुचतात ना, तेच कळत नाही. मग आता ती म्हणते, अरे जाऊ दे, झोपू दे ना मला थोडा वेळ अजून. तो आता म्हणतो, माणसाने कसं सकाळी लवकर उठावं, त्याचबरोबर असं छान आवरावं, बघ मी कसं आवरले मस्त. ती म्हणते, अरे मी मानसिक आणि शारीरिकरित्या सुद्धा खूप थकले आहे, आता काहीही करायची इच्छा नाही, झोपू दे मला. त्याचवेळी आता तो म्हणतो की अगं म्हणूनच म्हणतोय जरा इकडे तिकडे बघ. तेव्हा ती आता घड्याळात पाहते तर 8:30 वाजलेले असतात. मग आता अद्वैत म्हणतो, अगं बघ इकडे तिकडे जरा. तेव्हा ती आता समोर पाहते तर चहा, त्याचबरोबर बिस्किट्स वगैरे नाश्त्याची तयारी सगळी केलेली असते आणि तिची साडी, टॉवेल वगैरे सगळं काही कपडेसुद्धा काढून ठेवलेले असतात. मग आता ती म्हणते, अरे वा. चहा पाहूनच ती अगदी फ्रेश होते. मग आता ही सगळी तयारी कुणी केली. तेव्हा तो म्हणतो, मीच केली. ती म्हणते, बापरे, अरे इतरांचा विचार करण्याची तुमच्यामध्ये ताकद तरी आहे का चांदेकरांमध्ये. मग आता ती अद्वैतला नावं ठेवते. त्याचवेळी आता तो तिच्याकडे पाहतच राहतो. मग आता ती विचारते, अरे सांग ना बाबा, कुणी तयारी केली आहे. मला तर असं वाटतंय रजनी मॅडमनेच केली असेल तयारी. तेव्हा तो आता म्हणतो, अंजूने केली तयारी. तेव्हा आता ती म्हणते, अंजूने केली, अरे वा किती गोड. कारण तिला जाणवलं असेल ना मी खूप दमली आहे म्हणून, कारण ती काही चांदेकर नाही आहे ना. आता मी लगेच जाऊन तिला थँक्यू म्हणून येते. तेव्हा आता अद्वैत हा तेथे मस्त असा बसलेला असतो. ती आता निघालेली असताना तो पटकन उठतो आणि म्हणतो, ए मूर्ख थांब, ॲटिट्यूड किती दाखवतेस ग. मग आता कला पुन्हा भांडण करायला सुरुवात करते. सकाळी सकाळी तू मला मूर्ख म्हणणार आणि उलट तूच म्हणणार की मी ॲटिट्यूड दाखवतीये. अरे वा रे वा. तेव्हा अद्वैत म्हणतो की एवढी हुशार समजतेस ना स्वतःला, मग थोडा विचार करायचा ना. अगं मीच केली आहे ही सगळी तयारी, आता म्हण ना वा रे वा चांदेकर, असं म्हणून तो हसतो आणि चांदेकरांमध्ये चांगुलपणा असल्याचंही सांगतो. त्याचवेळी कला म्हणते, हो मला माहिती आहे चांदेकरांमध्ये आहे चांगुलपणा, पण विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही वाकड्यातच देता, त्याचं काय रे. तेव्हा त्याला वाकडं नाही तर तिरकस असं म्हणतात असं अद्वैत म्हणतो. आणि तिरकसपणा हे हुशार माणसांचं लक्षण आहे. त्याचवेळी आता कला म्हणते की तू सांग ना, हे सगळं तू केलंय हे बोलायला तुला जरा जड जाते. तेव्हा तो आता म्हणतो, हो हो मीच केलंय हे, कारण अद्वैत चांदेकर कधीही कोणाचे उपकार ठेवत नाही. आणि असंही जेव्हा मी तुझ्यासाठी काहीतरी केलं होतं तेव्हा तू परतफेड केली होती ना, आता तशी परतफेड मी सुद्धा केली. तेव्हा ती हसते आणि म्हणते, सुधारणार तर नाहीच ना कधी. मग आता तो म्हणतो, सुधारायला काय, मी सुधारित आवृत्ती म्हणूनच जन्माला आलोय.
त्याचवेळी आता कला म्हणते, बरं ठीक आहे, आता सकाळी सकाळी उगीच वाद नको, माझ्या नवऱ्याने एवढी चहाची सोय केली आहे तर त्या चहाचा आस्वादसुद्धा घेते. तेव्हा ती आता चहा पिऊन पाहते आणि खूपच खुश होते. मग आता तो म्हणतो, मी नाही केलाय. तेव्हा ती म्हणते, तरीच अरे छान झालाय ना म्हणून म्हणते. तेव्हा ती आता मस्त चहाचा आस्वाद घेते. तेवढ्यातच तिथे अंजू येते आणि म्हणते, कलाताई, अहो तुमचे आई बाबा आलेत. त्याच वेळी आता कलाला धक्का बसतो. ती विचारते, एवढ्या सकाळी का आले असतील असं म्हणून ती आता अद्वैतला विचारते. तेव्हा तो म्हणतो, काय माहीत कशाला आले, जा पटकन आवर, तू किती उशिरा उठली. तेव्हा ती आता पटकन फ्रेश व्हायला जाते. त्याचवेळी अद्वैत हा मनात विचार करत राहतो. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये संगीता सांगते, अगं नयना काल रात्री घरी आलीच नाही. तेव्हा कलाला धक्का बसतो. ती आणि अद्वैत लगेच नयनाच्या शोधासाठी बाहेर पडतात. परंतु आता नयना ही त्यांना कुठेही सापडत नाही. नंतर एका विहिरीजवळ ती तिला दिसते आणि ती विहिरीत उडी मारणार असते. कला तिचा हात पकडते, तिला खाली खेचते आणि सनकन तिच्या कानाखाली मारते. त्याचवेळी आता नयनाला मोठा धक्का बसतो. फायनली कलाने नयनाचा जीव वाचवलेला असतो. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.